धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका प्रसिद्ध आहे तुळजाभवानी देवस्थानासाठी। 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ असलेले हे देवस्थान महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे। आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानीने महिषासूर मर्दनासाठी भवानी रूप धारण केले। लोककथेनुसार सीतेच्या विराहात असलेल्या रामचंद्राजवळ गेलेल्या भवानी मातेस रामांनी तू जा आई असे सांगितले। त्याचाच अपभ्रंश होऊन तुळजाई म्हणजेच तुळजाभवानी झाल्याचे सांगितले जाते। तर अनुभूतीच्या संकटात त्वरित धावलेली त्वरिताई म्हणजेच तुळजाई। मातीची मूर्ती काळ्या गंडकी शैलीतील असून अष्टभुजा आहे। तिचे स्वरूप महिषासूर मर्दानी आहे। देवीचे अश्विन नवरात्री, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र, चैत्र नवरात्र हे उत्सव महत्त्वाचे आहेत। दसऱ्याच्या दिवशी देवीला 108 साड्या नेसून तिला पालखी ठेवून शिलांगण खेळले जाते। तुळजापूर असे एकमेव क्षेत्र आहे जिथे मूळ मूर्ती गाभाऱ्याबाहेर काढतात। भवानी माता वर्षातून 21 दिवस 3 वेळा निद्रा घेते। घोर निद्रा, श्रमनिद्रा, मोहनिद्रा। कोजागिरी पौर्णिमेला लाखो भक्त पायी तुळजापूरला येतात। तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे। येथील कल्लोळ तीर्थात सर्व तीर्थांचा संगम आहे। येथे चिंतामणी पाषाण आहे जो उजवा डावा कौल देतो। भिंडोळी उत्सवावेळी काळभैरव आगीवरती स्वार होऊन मातेला चिंचोळे मार्गातून भेट देण्यासाठी येतात। असे या तुळजापूर नगरीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे वर्णन थोड्या शब्दात करणं अशक्यच आहे। मित्रांनो, तुम्ही कधी या तुळजापूर नगरीला भेट दिली आहेत का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका।